संविधानामध्ये एक महत्वाची सुद्धा गोष्ट सांगितली जाते, तीही आपण लक्षात घेतली पाहिजे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. अख्खा दिवस किंवा अख्खा आठवडा मला संविधानावर बोलायचं तर द्यावा लागेल, त्यामुळे मोजक्या काही गोष्टी सांगत आहे. संविधान आपल्याला हेही सांगतं की व्यक्तिपूजा अजिबात योग्य नाही. म्हणजे भक्ती, बाबासाहेब स्वतः म्हणतात की भक्ती हा धर्मामध्ये मोक्षाचा मार्ग असू शकतो, पण राजकारणामध्ये अशी भक्ती किंवा व्यक्तिपूजा जर आली तर हुकुमशाहीकडे वाटचाल झाला वाचून राहणार नाही. त्यामुळे कितीही मोठा नेता असू देत, कितीही मोठं एखादं इन्स्टिट्यूशन असू देत, लक्षात ठेवा की संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि जेव्हा सरते शेवटी भाषणामध्ये ते हेही सांगतात की 26 जानेवारी 1950 पासून आपण अशा एका विरोधाभासाच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहोत जिथे राजकीय समता असेल पण सामाजिक आणि आर्थिक मात्र विषमता असेल. यस, आपल्याला दिसतच आहे ते. राजकीय समता आहे, कागदावर सगळे काही अधिकार आहेत, पण खरंच प्रत्यक्षामध्ये आपण वापरतो आहोत का? प्रत्यक्षामध्ये त्या अधिकारांचं काय स्वरूप आहे याचा विचार आपण करतोय का? म्हणजे संविधान लिहून, म्हणजे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्याला आता 75 पेक्षाही अधिक वर्ष उलटून गेली आहे, पण तरीही एक सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण येतं आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं. हे प्रकरण आहे 2024 सुकन्या शांता वर्सेस भारत संघ. हे काय होतं? सुकन्या शांता या शोधपत्रकार आणि शोधपत्रकारिते दरम्यान त्यांना अशा काही गोष्टी दिसल्या की काही राज्यांचं जेल मॅन्युअल, म्हणजे तुरुंगातली जे सगळं मॅन्युअल आहे, जेल मॅन्युअल अशा पद्धतीचं आहे की तिथे अजूनही कामांची वाटणी ही जातीच्या आधारावर होते. म्हणजे जर या जातीचा असेल तर त्यांना स्वयंपाकघरातली कामं करायची आहेत. त्या जातीतला जर तो कैदी असेल तर त्यानं साफसफाईची कामं करायची असेल. त्या एका जातीतला जर असेल तर त्यांना दाढी आणि कटिंग करायची आहे कैद्यांची, आणि त्या एका जातीतला जर तो असेल तर त्यांना मैल्याची साफसफाई करायची आहे, स्वच्छतागृहांची साफसफाई करायची आहे. इतकंच नाही तर काही तुरुंगांमध्ये जातीनुसार त्यांची निवास व्यवस्था होती. हे सुद्धा शोधपत्रकारिता करत असताना सुकन्या शांता यांना लक्षात आलं आणि त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं. त्या पिटिशन मध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा काही ऑब्झर्वेशन्स नोंदवले आणि काही त्यांनी नियम सुचवले, काही त्यांनी आणखी सजेशन्स दिले. पुढे काय कशा निर्णय देताना काही आणखी पुढे काय झालं पाहिजे, कार्यपद्धती कशी असली पाहिजे याबाबतही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालय ऑब्झर्वेशन नोंदवत असताना म्हणालं असं की संविधान हे जे आहे ते श्रेणीवार सगळ्या लोकांना वेगळं करण्यासाठी नाही, तर ही श्रेणी व्यवस्था रद्द करण्यासाठी आहे, मोडीत काढण्यासाठी आहे. त्यामुळे कोणत्याही तुरुंगामध्ये अशा पद्धतीनं जातींच्या आधारावर या गोष्टी विभागल्या जाऊ नयेत. म्हणजे आपल्या लक्षात येतच ना की अॅनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते की ती फक्त श्रमांची विभागणी राहत नाही, कामांचं वाटप ही श्रमांची विभागणी राहत नाही, ती श्रमिकांची विभागणी होते. आणि मग जेव्हा श्रमिकांची विभागणी झालेली असते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कौशल्य काय आहे याचा विचार केला जात नाही, तर तो त्या जातीचा विचार केला जातो. जातीच्या आधारावर ती श्रमिकांची विभागणी केली जाते आणि एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये जाण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे कौशल्य कितीही घेतलेले असले तरी सुद्धा त्या कौशल्यांचा उपयोग होत नाही. आणि तेच तर मग पुन्हा इथे घडत होतं. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की अशी व्यवस्था तर सगळी नष्ट केलीच पाहिजे. शिवाय त्यांनी काही अजून अपेक्षा व्यक्त केल्या की ह्या जेलच्या, म्हणजे ह्या सगळ्या तुरुंगांच्या मॅन्युअल मध्ये एक विचार असाही करा की जिथे जिथे कुठे कैद्यांच्या जातींचा उल्लेख येतो त्या जातींचा उल्लेख काढून टाकणं शक्य आहे का? जिथे कुठे असे काही प्रश्न येतात तेव्हा ते प्रश्न उद्भवूच नयेत यासाठी सुरुवातीला आपल्याला काही करता येतं का? आणि सर्वोच्च न्यायालय तेही म्हणतं की कैदी म्हणून त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल, म्हणजे एखादा गुन्हा केला तो कैदी झाला म्हणून त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल, पण त्याचा अर्थ त्याचा वैयक्तिक प्रतिष्ठा संपली असा होत नाही. अजूनही त्याला सगळे ते अधिकार मिळतात जे एका व्यक्तीला मिळायला हवे असतात. आणि म्हणून जातीच्या आधारावर असं वर्गीकरण करणं अजिबात शक्य नाही, करायलाच नको. 1950 मध्ये आपण संविधान अंमलात आणलं
2024 मध्ये हे प्रकरण बाहेर आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. प्रकरण बाहेर आलं, त्या सुकन्या शांतानं काढलं, ती त्या प्रकरणासाठी लढली म्हणून हे कळालं. असे अजून किती प्रकार असतील की जे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत पण होत आहेत. आपण कुठेतरी बातम्या वाचतोच ना अजूनही की तो नवरदेव घोड्यावर बसला म्हणून गावानं त्याच्यावर बहिष्कार टाकला किंवा त्याला मारून टाकलं. हे अजूनही आपण बातम्या दुर्दैवानं छोटी कुठेतरी बातमी असते पण येते वाचनामध्ये. आणि पुन्हा मुद्दा तोच येतो की ह्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या तरी न पोहोचलेल्या अशा किती बातम्या असतील आणि किती प्रसंग असतील हे तर आपण सांगू सुद्धा शकत नाही. आणि मग असं सगळं असताना जसं सुकन्या शांता त्या बाजूने उभी राहिली आणि लढली त्याप्रमाणे आपल्याला असे काही प्रकरण दिसल्यावर आपण खरंच त्या बाजूने उभं राहतो आणि लढतो का? पुन्हा मग ते लोक जे मी म्हणते ना त्या लोकांमध्ये आपलाही समावेश होतो. काही उदाहरणं देऊ इच्छिते आणि हे उदाहरणं माझ्या काही मोजक्या भाषणांमध्ये मी रिपीट जाणीवपूर्वक करते कारण त्यातून काही लोकांना तरी जागा होण्याची संधी मिळाली, काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली तर हेही नसे थोडके असा माझा विचार आहे. म्हणून हे 3 मुद्दे पर्टिक्युलरली मी रिपीट करते काही मोजक्याच भाषणांमध्ये अर्थात जे समजून घेऊ शकतात तो मुद्दा आकलन ज्यांना होईल आणि जे त्यावर काही कृती करू शकतात अशाच ठिकाणी मी बोलत असते. एक छोटीशी मी व्हिडिओ क्लिप बघितली होती. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये कॉलेजचा क्लास चालू आहे. कॉलेजमध्ये ते वर्गात प्राचार्य म्हणजे प्रोफेसर येण्याची सगळे ते विद्यार्थी वाट पाहत आहेत, वर्गात बसलेले आहेत आणि ते प्रोफेसर आतमध्ये येतात. फळ्याकडे बघून काहीतरी लिहायला जाणार तेवढ्यात त्यांची नजर एका मुलावर पडते आणि ते त्या मुलाला म्हणतात, ए चल तू उठ बाहेर आणि हो माझ्या वर्गाच्या बाहेर, मला तुझा चेहरा अजिबात आवडत नाही. तो मुलगा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण हे त्याला बोलूच देत नाही. ते म्हणतात गप्प बसा, चल माझ्या वर्गाच्या बाहेर निघ, मी तुला सांगितलं ना तुझा चेहरा मला अजिबात आवडत नाही, तुझा चेहरा मला माझ्या वर्गात पुन्हा दिसता कामा नये. तो पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण यांच्याकडे प्रोफेसर म्हणून अधिकार आहेत. ते अजून मोठ्या आवाजात त्याला दटावतात आणि तो बिचारा आपलं सगळे वह्या पुस्तक बाहेर काढलेलं दप्तरात टाकतो आणि वर्गाच्या बाहेर निघून जातो. हे सगळं घडत असताना बाकीचे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यावरही तो कॅमेरा फिरत राहतो आणि हे बाकीचे सगळे विद्यार्थी काय करत असतात, कधी प्रोफेसरकडे बघतात, कधी त्या विद्यार्थ्याकडे बघतात, कधी इकडे कधी तिकडे असं बघतात आणि शेवटी तो विद्यार्थी बाहेर निघून जातो आणि हे प्रोफेसर लगेच म्हणतात चला आपण आजच्या आता विषयाला सुरुवात करूया आणि लगेच सगळेजण त्या नोट्स काढायला लागतात. अर्थात ते प्रोफेसर विषय असा शिकवत असतात ज्यामुळे ते स्वतःच म्हणतात की मी त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं, तुमच्यापैकी कोणीच का नाही बोललं? जर अशा रीतीनं अशा कारणासाठी की फक्त मला तुझा चेहरा आवडत नाही म्हणून जर कोणी त्याला बाहेर काढत असेल आणि तुम्ही तरी सुद्धा शांत बसत असाल, त्याची बाजू घेत नसाल तर काय होणार आहे? आणि अर्थात त्याच्यामध्ये तेच होतं की असा कुणावर अन्याय होताना दिसत असेल तर आपणही त्याची बाजू उचलून धरली पाहिजे. पण दुर्दैवानं आजही तेच होताना दिसतंय ना. म्हणजे बऱ्याच घटना अशा घडताना आपल्याला दिसतात की ज्याच्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे, आपण काहीतरी कृती केली पाहिजे हे आपल्यालाही वाटत असतं आणि आपली सर्वोच्च चांगली कृती कोणती असते? व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकणं किंवा तो फॉरवर्ड करणं किंवा कुणाचा तरी चांगला मेसेज आलेला असेल तर मन लावून तो वाचणं आणि अनेक ग्रुपमध्ये तो टाकणं ही आपली सर्वोत्तम वाटलेली कृती असते. तिचा खरंच उपयोग किती असतो ते आपण स्वतःच विचार करायला हवं. या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय त्याचा विचार आपण करत नाही कारण अजूनही कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की हे सगळं जे घडतंय, जे सगळं सहन करावं लागतंय ते त्या कुणाला तरी सहन करावं लागतंय. भलेही ते येत माझ्या शेजारच्या घरात घडत असेल तेव्हाही आपली मनोभूमिका अशीच असते की हे जे सहन करावं लागतंय ते त्या घरातल्या माणसांना सहन करावं लागतंय. मी अजून सुरक्षित आहे ना, सो माझ्यापर्यंत काही येत नाही तर मी कशाला कुणाची बाजू घ्यायची आणि माझं चांगलं सुखी चाललेलं आयुष्य मी स्वतः कशाला दुःखात घालायचंय? कारण अशा रीतीनं प्रतिकार करणं, कुणासाठी तरी उभं राहणं याचा अर्थ आपण स्वतःहून संकट ओढवून घेणं हा आहेच. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की जोपर्यंत त्या सगळ्या समस्यांची धग आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपण काही करायची गरज नाही. आपण एक मेसेज फॉरवर्ड केला ना बस आपलं कर्तव्य संपलं. त्याचा परिणाम काय होतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हिटलरची जी हुकुमशाही सुरू झाली होती, जे सगळं नाझींच्या नाझींनी जे काही सगळं करत होते त्यानंतर
त्याच संदर्भानं मार्टिन निमोहर नावाच्या एका विचारवंतानं एक भाषण केलं. त्या भाषणातले काही शब्द खूप महत्वाचे वाटतात, मी ते मराठीमध्ये सांगते आहे. इतके महत्वपूर्ण ते शब्द आहे की अजूनही आपण ते लक्षात ठेवले पाहिजे असं मला वाटतं. फर्स्ट डे केम असं ते त्यांच्या त्या जे काही पुढे ते सांगतात त्याचे ते शब्द आहेत. आणि मार्टिन निमोहर असं म्हणतात की सुरुवातीला ते लोक आले, ते म्हणजे कोण? हे नाझीवाले, हिटलरचे लोक, जे गॅस चेंबरमध्ये जाळून मारण्यासाठी घेऊन जायचे. सुरुवातीला जेव्हा ते लोक आले तेव्हा ते सोशलिस्ट लोकांना घेऊन जात होते, पण मी त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही, कारण मी कुठे सोशलिस्ट होतो. नंतर ते पुन्हा ग्रुपनी आले आणि ते ट्रेड युनियनिस्ट लोकांना उचलून घेऊन जाऊ लागले, तरीही मी त्यांच्या बाजूने कोणताही आवाज उठवला नाही, कारण मी काही ट्रेड युनियनिस्ट नव्हतो. मला काय गरज होती त्यांच्या बाजूने आवाज उठवण्याची. नंतर पुन्हा एकदा ते लोक आले, यावेळी ते जूनसाठी आलेले होते, पण मी जूनच्या बाजूने अजिबात आवाज उठवला नाही, कारण मी कुठे ज्यू होतो आणि मला काय देणं घेणं जर ते जूनना उचलून घेऊन जात असतील तर. आता पुढचे काही शब्द महत्वाचे आहेत. आणि नंतर ते माझ्यासाठी आले. मी जेव्हा अवतीभोवती बघितलं तेव्हा कोणीच नव्हतं माझ्या अवतीभोवती जे माझ्यासाठी आवाज उठवेल. दुर्दैवानं आपण जर आत्ता जागे झालो नाही, आपण जर आत्ता कृती करायला लागलो नाही, तर हीच परिस्थिती आपल्यावरही ओढवेल. आता काय त्यांचं चालू आहे, आता काय यांच्याबद्दल चालू आहे, आता काय त्यांना त्रास होतोय, असं करता करता जेव्हा हा त्रास आपल्यापर्यंत येईल ना, तेव्हा आपल्यालाही मदत करण्यासाठी कुणीही असणार नाही. त्यामुळे त्रास त्यांना होतोय का यांना होतोय याचा विचार करण्याच्या ऐवजी तो संविधानाच्या विरोधात होत आहे का, संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, जे हक्क दिलेले आहेत ते डावलले जात आहेत का. मग ते भलेही त्याचे डावलले जावत, याचे डावलले जावत किंवा आणखी कुणाचेही डावलले जावत, एक सुजाण नागरिक म्हणून जेव्हा आपण तेव्हाही आवाज उठवू, तेव्हा आपल्याही विरोधात काही होत असेल तर एवढे सगळे लोक असतील आपल्याही बाजूने लढणारे. पण सुरुवात आपणही करायला हवीच. आणि हेही जेव्हा म्हणतात ना की द वर्ल्ड सफर्स द मोस्ट, माझ्या खरंच खूप आवडतं वाक्य आहे. आवडतं या अर्थाने की हे वाक्याचा अर्थ आपण अजूनही समजून घेत नाही, आणि म्हणून हे वाक्य नेपोलियननी तेव्हा त्याच्या काळात सांगितलं. नेपोलियन संपून जायलाही आता कित्येक वर्ष, कित्येक पिढ्या होऊन गेल्या. दुर्दैवानं ते वाक्याचा अर्थ अजूनही आपल्याला समाजात दिसतो. नेपोलियन असं म्हणाला होता, the world suffers the most, not because of the violence of the bad people, but because of the silence of the good people. म्हणजे वाईट लोक जेवढी हिंसा करतात आणि त्या हिंसेमुळे जगाचं जेवढं नुकसान होतं, त्याच्या कैक पटीनं जास्त नुकसान आपल्यासारख्या खूप चांगल्या सज्जन लोकांमुळे होतं, जे समोर दिसत असताना सुद्धा शांत राहणं पत्करतात. कारण आम्ही नाकासमोर सरळ पाहणारे लोक आहोत, आम्ही सरळ मार्गी आहोत, त्याच्यामुळे अवतीभोवती काय होतं याच्याशी आम्हाला देणं घेणंच नाही. म्हणून जेव्हा समाजात होत असणाऱ्या हिंसेच्या विरोधातही आपण शांतता स्वीकारतो, तेव्हा खरं नुकसान जगाचं जास्त होतं. आपण स्वतःला विचारायला हवं की खरंच आपण ही भूमिका घेत आहोत का. खरंच जिथे संघर्ष करण्याची गरज आहे तिथे संघर्ष खरंच आपण करतो आहोत का ते अजूनही त्याच्यापर्यंत आहे, आपल्याला काय देणं घेणं आहे म्हणून आपण शांत बसलो आहोत. हॅपीनेस ऑलवेज लुक स्मॉल वाईल यू होल्ड इट इन युअर हँड, बट लेट इट गो अँड यू लर्न ॲट वन्स हाऊ बिग अँड प्रेशियस इट वॉज. हे सगळे अधिकार देण्यासाठी, सगळे हक्क आपल्याला देण्यासाठी, संविधानातली एक एक तरतूद करण्यासाठी अक्षरशः बाबासाहेब आयुष्यभर झगडले होते, झटले होते. कुठून कुठून त्यांनी अफाट ज्ञान मिळवून कुठे काय केलं पाहिजे हे सगळं त्यांनी माहिती ज्ञान मिळवलेलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळं अगदी काही म्हणजे सुदैवानं मॅक्सिमम जण तर स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले आहेत, त्यामुळे स्वातंत्र्याचा संघर्ष काय होता हे पण आपण फक्त इतिहासामध्ये वाचलेलं आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर जे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य बौद्धिक स्तरावरही आपण टिकवून ठेवावं
यासाठी संविधानाचं रक्षण करणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून सगळं फ्रीमध्ये आपल्याला मिळालं. आपल्याला मताच्या अधिकारासाठी सुद्धा ना महिलांना झगडावं लागलं ना पुरुषांना झगडावं लागलं. कारण आपण बाकीच्यांचा इतिहास बघितला, बाकीच्या देशांचा, तर तिथेही तसं होतं की या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता, मग ते पुरुष असले तरीही, स्त्रियांना तर नव्हताच, तो तर मुद्दाच वेगळा. पण काही देशांमध्ये सुरुवातीला असंही होतं की या इतक्या प्रकारच्या श्रीमंत लोकांच्या मताचं मूल्य जास्त आहे या माणसांपेक्षा, त्यांच्या मतांच्या मूल्यापेक्षा. असं भरपूर काय काय असतानाही बाबासाहेबांमुळे आपल्या सगळ्यांना समान मताधिकार मिळाला. प्रत्येकाच्या मताचं मूल्य सेम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर व्यवस्थितरित्या हे आपले सगळे अधिकार वापरले नाहीत आणि सगळं फ्रीमध्ये मिळालं, म्हणून मी म्हटलं ना की हॅपीनेस ऑलवेज लुक स्मॉल. जेव्हा आपण खूप आनंदी असतो, आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही असतं ना, तेव्हा आपल्याला त्या वस्तूंची, त्या गोष्टींची त्याची किंमत वाटत नाही. पण एकदा ती गोष्ट हातातून निघून गेली की मग जाणवतं, बापरे, ती किती महत्वाची गोष्ट होती. म्हणून हे सगळे अधिकार, हक्क, आपल्या संविधानामधल्या या सगळ्या तरतुदी कायम राहाव्यात याच्यासाठी आपल्याला अवेअर असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर आपण आपल्या सगळ्या हक्कांसाठी आणि एकमेकांवर होणाऱ्या अन्यायासाठी आवाज उठवणाऱ्यांपैकी असू ना, तर त्याचाही वेगळा इतिहास घडू शकतो. दुर्दैवानं या इतिहासाबद्दल देण्यासाठी मला दुसऱ्या देशातले उदाहरणं सांगावे लागत आहे. थँक्यू. पण तरीही असं जर तिकडे घडत असेल तर आपल्याकडेही घडू शकतं याचा विचार केला पाहिजे. 2025 मिस युनिव्हर्सची स्पर्धा होती. मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्सची कोणती असेल ती सौंदर्य स्पर्धा होती. आणि थायलंडला त्या अंतिम सौंदर्य स्पर्धा जी होणार आहे त्या सौंदर्य स्पर्धेच्या अगोदरचं एक शिबिर किंवा त्यांना जे काही प्रशिक्षण द्यायचंय तो त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं. सगळ्या स्पर्धक सौंदर्यवती तिथे होत्या. आणि मागच्या वर्षीची ही सौंदर्यवती असते त्यांना गाईड करण्यासाठी, आणि या वर्षी जी सौंदर्यवती होईल तिच्या डोक्यावर मुकुट चढवण्यासाठी. तर तीही सौंदर्यवती तिथे होती. आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांपैकी एक अधिकारी मेक्सिकोच्या सौंदर्यवतीला सगळ्यांच्या समोरच काहीतरी अपशब्द बोलला. तिनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्या प्रोफेसर सारखं यानं सुद्धा तिला गप्प बसवलं. फक्त गप्प बसवून तो थांबला नाही, तर हिला बाहेर हाकलून देण्यासाठी लगेच त्यानं सुरक्षा रक्षकांना बोलवलं. आणि जसं त्यानं सुरक्षा रक्षकांना बोलवण्याचं सांगितलं त्याच क्षणी एका पाठोपाठ लगेच सौंदर्यवती निघून जायला लागल्या. ही अगोदरच्या वर्षाची जी विजेती होती ती सुद्धा लगेच उभी राहिली आणि ती म्हणाली की हा स्त्रियांच्या मान सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे या हॉलमध्ये मी थांबणं शक्यच नाही. आणि म्हणून ती निघून गेली. तिच्या पाठोपाठ बाकीच्याही सौंदर्यवती निघून गेल्या. आणि अखेरीस त्या आयोजकाला ज्याने हे अपशब्द वापरले होते त्याला माफी मागावी लागली. आणि पुढचं पण बाब जस्ट तुम्हाला माहिती म्हणून सांगते, जिचा अपमान करण्यात आला होता तीच नंतर 2025 सौंदर्यवती ठरली. तो मुद्दा वेगळा. सांगण्याचं माझं म्हणणं हे म्हणजे हा मुद्दा मी का सांगत आहे त्याचं कारणच मुळात हे आहे की मेक्सिकोची ती सौंदर्यवती अपमानित झाल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स खच्ची होईल. आणि नॅचरली तिला जे काही सौंदर्य स्पर्धेच्या दरम्यान परफॉर्म करायचं आहे ते परफॉर्म करता येणार नाही. नॅचरली माझी स्पर्धक एक कमी होईल. अगोदर मला 30 जणींची स्पर्धा करायची होती, आता 29 जणींची स्पर्धा करायची आहे, असं बाकीच्यांनी विचार केला नाही. किंवा बाकीच्यांनी जे काही घडतं ते तिच्याबद्दल घडते ना, तिचंही काहीतरी चुकलं असेल म्हणून हा तिला बोलत असेल, आपल्याला काय देणं हे नाही. किंवा त्यांनी हाही विचार केला नाही की आपण इथे काय सगळ्यांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेण्यासाठी थोडं चालूय. आपण आपल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये परफॉर्म करण्यासाठी आणि तो मुकुट माझ्या डोक्यावर असावा यासाठी मी आलेली आहे, तर ह्या सगळ्या भानगडीत पडून मी कशाला स्वतःला त्रास करून घेऊ, असा कोणताही विचार कोणत्याही सौंदर्यवतीने केला नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपणही तशी भूमिका घ्यायला लागू तेव्हा खरं आपलं जगणं असेल असं मला वाटतं. कारण बाबासाहेब तेही सांगतात, ते म्हणतात की मुलांचं पालन पोषण हे तर पशु पक्षी प्राणी सुद्धा करतात, पण खरा मनुष्य तोच जो आपल्या वेळेतला काही वेळ तरी, किमान काही वेळ तरी समाजासाठी देतो. हा आपल्या आयुष्यातला वेळ आपण समाजासाठी खरंच देऊ का, तो संघर्ष सहन करून घेऊ का, हे आपण स्वतः विचारलं पाहिजे स्वतःलाच. आणि मी जे म्हटलं ना की दुर्दैवानं किंवा योगायोगानं मला दुसऱ्या देशातले उदाहरणं द्यावे लागत आहेत. सो जपान मधलं सुद्धा एक उदाहरण देते.
जपानमध्ये एक रेल्वे जायची आणि एका दुर्गम भागामधून सुद्धा ती जायची, पण तो भाग इतका दुर्गम आणि अशा इतक्या कमी लोकसंख्येचा होता की तिथे फक्त एकच मुलगी त्या रेल्वेमध्ये चढायची, कारण तिची शाळा दूर होती. तिला पुढच्या 2 स्टेशन सोडून कुठल्या तरी स्टेशनवर उतरावं लागायचं आणि तिथून तिला शाळेमध्ये जावं लागायचं. फक्त तिच्या एकटीसाठी रेल्वे इतकी फिरवून आणून तिच्या ठिकाणावर आणणं आणि नंतर पुढे जाणं हे रेल्वेसाठी अतिशय खर्चिक होतं. तरी सुद्धा जपान सरकारनं त्या रेल्वेच्या खर्चाचा विचार केला नाही, त्यांनी त्या मुलीचा विचार केला आणि असं ठरवलं की त्या एका मुलीचं त्या शाळेतलं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी जेव्हा ती हॉस्टेलला किंवा दुसरीकडे कुठे जाणार नाही तोपर्यंत ही रेल्वे चालू ठेवायचीच. आणि त्यांनी ती रेल्वे चालू ठेवलीच. शिक्षणाचं खरं महत्व जपान सरकारने ओळखलं म्हणावं लागेल आणि इतकंच नाही तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ दिला पाहिजे हे जपान सरकार स्वतः जगलं असंही आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सौंदर्यवतींचं उदाहरण सांगितलं, त्यामधून काय दिसलं की आपण जर एकजुटीनं काही केलं तर डेफिनेटली होऊ शकतं. आणि हे जपान सरकारच्या ह्या मुलीच्या उदाहरणावरून हे दिसतं की अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचले पाहिजेत, ते एवढ्या लेवलवर जाऊन सुद्धा पोहोचले पाहिजेत. आणि शिक्षण खरंच तेवढं महत्वाचं आहे की जपान सरकार एवढा मोठा खर्च सहन करेल त्या एका मुलीच्या शिक्षणासाठी. या सगळ्या बाबी बघत असताना आता मला पुन्हा त्याच मुद्द्यांवर यावंसं वाटतं की खरंच संविधानाचं आपण काय करायचं आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण संविधानाचा विचार करतो तेव्हा मोठमोठ्या गोष्टींबाबत करतो, म्हणजे न्यायालय किंवा संसद किंवा निवडणुका अशा मोठमोठ्या ठिकाणच्या संदर्भानं संविधानाचा विचार करतो. जेव्हा की संविधान हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक क्षणी येणारी गोष्ट आहे. जसं मी म्हटलं की ह्या कार्यक्रमासाठी आपण जमलो आहोत म्हटलं तर तसा एक छोटासा प्रसंग आहे, पण या प्रसंगासाठी सुद्धा संविधानानं आपल्याला मदत केली, आपल्याला ते अधिकार दिले होते म्हणून कोणी आपल्याला थांबवू शकलं नाही आणि आपण इथे एकत्र आलो आहोत. तसं जर पाहिलं तर प्रत्येक क्षणी आपण दररोज संविधानच जगत असतो. त्यामुळे आता आपण तोच विचार केला पाहिजे की संविधान हे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींमध्येच वापरण्याची बाब नाही, तर संविधान जेव्हा आपण दरक्षणी जगतो तेव्हा त्या दरक्षणी संविधानाची सुद्धा प्रतिष्ठा तशीच राखली जाईल याचा प्रयत्न आता आपण केला पाहिजे. कारण शेवटी आम्ही भारताचे लोक आहोत आणि हे संविधान सुद्धा आपण स्वतः प्रतीच अर्पित केलेलं आहे. त्यामुळे संविधानानं जर आपल्याला एवढं महत्व एवढी प्रतिष्ठा दिली आहे तर डेफिनेटली आपणही त्या संविधानाचा सन्मान राखणं आणि ते संविधान कायम राखणं ही आता आपली जबाबदारी आहे. आणि त्यासोबतच संविधानाच्या संदर्भानं आपण जनजागृती करणं ही भूमिका सुद्धा घेतली पाहिजे. कारण संविधान बऱ्याच जणांना असं वाटतं, माझ्या अवतीभोवतीच्याही लोकांमध्ये ते म्हणणं असतं, जेव्हा महिला म्हणतात तेव्हा तर मी त्यांना सांगतेच की बाबासाहेबांनी त्या लोकांसाठी केलं असतं तर तुम्ही महिला म्हणून तर अजिबातच म्हणू नका, कारण तुमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं ही मोठी लिस्ट मी त्यांना सांगत असते. त्याच्यामुळे मला तर वैयक्तिकरित्या जेवढे मी बाबासाहेब वाचत आहे एवढं सगळं त्यांच्याबद्दलचं आहे की ते सगळं वाचून कधीच संपूर्ण म्हणजे कंप्लीट होऊ शकतच नाही. पण जसं माझ्या वाचनात येतं, काही पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकण्यामध्ये येतं, तसं मला स्वतःला तर वाटायला लागलं आहे की फक्त बाबासाहेब एका समाजाचे तर कधीच नव्हते, ते तर संपूर्ण राष्ट्राचेच होते. त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की बाबासाहेब हे ग्लोबल लीडर होते. कारण त्यांचे माझं ग्रॅज्युएशन मध्ये इकॉनॉमिक्स होतं, त्याच्यामुळे अर्थशास्त्र किती कठीण आणि कशा पद्धतीचं असतं हे मी समजू शकते. अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राबद्दलचे खूप कमी विचार माझ्या वाचनामध्ये आले, पण हे विचार ग्लोबल लेवलचे आहेत, फक्त भारताला तारणारे नव्हे तर जगाला तारणारे आहेत हे सुद्धा लक्षात येतं. आणि एकही क्षेत्र असं मला दिसत नाही की ज्याला बाबासाहेबांचा परिस्पर्श लाभलेला नाही. एवढं सगळं असतानाही आपण जर बाबासाहेब एका समाजापुरतं कोणी मर्यादित ठेवत असेल तर आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काय काय केलं आहे हे आपण सांगितलं पाहिजे. आणि संविधान हे फक्त एका समाजासाठी मदत करणारं आहे असं नव्हे, तर संविधान हे प्रत्येकासाठी किती मोठी मदत करणारं आहे हे सुद्धा आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकलोच पाहिजे. कदाचित आपण खूप मोठ्या प्रमाणावर पोहोचू शकणार नाही, पण आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत की ज्यांच्या डोक्यात
त्यांच्या म्हणजे त्यांचं ब्रॉटअप त्याच्या पद्धतीनं झालेलं असेल किंवा जे काही असेल त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात जर वेगळे विचार असतील तर खरे विचार काय आहेत बाबासाहेबांचे आणि संविधानाचं महत्व खरं प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आयुष्यात काय आहे हे आपण त्यांना समजावून दिलं पाहिजे, जेणेकरून अशाच रीतीने ते वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि संविधान खरंच प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आहे आणि त्याचं जतन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे आपल्या सगळ्यांनाच लक्षात येईल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी 1-2 ओळी वाचल्या आणि अजून नंतर एक वाक्य वाचलं त्या संदर्भात बोलेन आणि मग आपली मी रजा घेईन. मी 2 ओळी अशा वाचल्या. निकाल लाया हूं एक पिंजरे से एक परिंदा, पर अभी उसके दिल से पिंजरा निकालना बाकी है. आपल्याला खूप स्वातंत्र्यामध्ये सगळे अधिकार देऊन आपण इथे आहोत, पण आपल्या डोक्यातला जो पिंजरा आहे ना तो जेव्हा आपण काढून टाकू शकू तेव्हा खरं आपण सक्सेसफुल झालेलो असू. आणि दुसरं वाक्य जे सांगते, जे छत्रपती संभाजीनगर मधून येतानाच मी वाचलं. तिथे पीर बाजार नावाचा एक एरिया आहे, तिथे माननीय गंगाधरजी गाडे साहेबांचं एक कॉलेज आहे मोठं आणि त्या मोठ्या कॉलेजवर इतकं मोठा त्या वॉलवर त्या भिंतीवर एक मोठा फोटो लावले, फोटो म्हणते एक चित्र काढलेलं बाबासाहेबांचं, ते काहीतरी लिहित असतानाच आणि त्याच्यावर शब्द असे होते. ते शब्द सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की उबंटू नावाची कन्सेप्ट आहे, ते मी त्या खोलात जाणार नाही, दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे ती, ज्याचा अर्थ असा होतो की आय एम बिकॉज वी आर. म्हणजे काय तर आपल्या प्रत्येकाचं अस्तित्व नगण्य आहे जर समाज नसेल तर, म्हणून आय एम बिकॉज वी आर. तुम्ही सगळेजण आहात म्हणून माझ्या आयुष्याला अस्तित्वाला अर्थ आहे. त्या भिंतींवर जे शब्द वाचले ते शब्द माझ्या कायम लक्षात राहिले आणि कदाचित आयुष्यभर ते लक्षात राहतील. मी सांगितलं त्या पद्धतीने बाबासाहेब काहीतरी लिहित असतानाचं ते मोठं एक पिक्चर आहे आणि तिथे वर शब्द लिहिले आहेत, वी आर बिकॉज ही वॉज. सो बाबासाहेब होते म्हणून आपण एक भारतीय नागरिक म्हणून स्वतंत्रपणानं, स्वतंत्र अधिकारानं, स्वतंत्र विचार करत जगू शकत आहोत. बाबासाहेबांचे ऋण खऱ्या अर्थानं जर मान्य करायचे असतील आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याला थोडं तरी आपल्याला पुरेसं पडायचं असेल तर आपण आता त्यांचे विचार बाकीच्याही लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये असे वेगवेगळ्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट काढून टाकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आपण आपापल्या परीनं प्रयत्न करत जाऊया. लोकसंख्या एवढी मोठी आहे, प्रत्येकच जणापर्यंत आपण कदाचित पोहोचू शकणार नाही, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकू त्यांच्याही आयुष्यात आपल्या शब्दांमुळे थोडाफार जरी बदल झाला तरी तेही खूप झालं असं आपल्याला म्हणता येईल. इथेच थांबते. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. थँक्यू मॅडम. मॅडमनी भारतीय संविधानाची सद्यस्थिती आणि जागतिकीकरणामध्ये बाबासाहेबांचे जे योगदान आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन मॅडमनी खरोखरच केलेलं आहे.